हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आज सकाळच्या पूजेपासून ते दुपारच्या एडिटिंगपर्यंत माझा दिवस कसा जातो ते तुमच्यासोबत शेअर करते. सकाळची सुरुवात होते सगळ्यात आधी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकताना. कारण काम चालू असताना बाकी सगळं मॅनेज करावंच लागतं. त्यानंतर शांतपणे देवाची पूजा करणे. ही वेळ माझ्यासाठी खूप खास असते. सकाळच्या सगळ्या गडबडीतून थोडासा पॉज घेऊन मन शांत करण्याची हीच वेळ असते. पूजा झाल्यावर लगेच किचन ड्युटी सुरू होते. वीकच्या सुरुवातीला मी एक छोटासा पण खूप इम्पॉर्टंट रिसेट करते. माझा हा मिनी स्टील मसाल्याचा डब्बा संपूर्ण वीकभराचा स्वयंपाक याच्यावर अवलंबून असतो. आणि सोबतच डाळ तांदूळ स्टोरेज पण नीट अरेंज करून घेते. तूर डाळमध्ये मसूर डाळ मिक्स केल्याने डाळ जास्त पौष्टिक बनते. मी तांदूळ आणि गहूसाठी अशी रेक्टँगल ॲल्युमिनियमची बॉक्स लोकल शॉपवरून बनवून घेतलेली आहे. सगळं कडधान्य नीटली स्टोरेज करून ठेवता येतं. डाळ आणि तांदूळ यामध्ये मी खास स्टोरेजसाठी बनवलेली मेडिसिन टाकत आहे. यामुळे किडे लागत नाही आणि सगळं धान्य जास्त दिवस सेफ आणि फ्रेश राहतं. छोट्या किचनमध्ये स्मार्ट स्टोरेज असणं खूप महत्त्वाचं असते. छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्या की पूर्ण दिवसाचं काम खूप इझी होतो. मराठी घरात ठेचा नाही तर जेवण कंप्लीट होतच नाही. रियांकला झोपवल्यावर माझा मी टाईम सुरू होतो. घर, बाळ आणि माझं काम हे सगळं बॅलन्स करत माझा दिवस असा असतो. गृहिणी असणं म्हणजे फक्त घर सांभाळणं नाही, तर प्रत्येक क्षण सुंदर बनवणं असतं.